आयलंय सदन गाव घरात असते बसले म्हणलं असं नाही होतं काही नाही चल. अयो बाई काय म्हणावं या गावातल्या लोकांना मड जाऊन मेल्या कारण त्यांचं माझंच दार दिसतं घे ना थुकायला. फार पाणी मारून मारून धू मी पार की नको नको झालं. सगळा चिखल होतो इथं धुवायला गेलं तर. लोकांना दुसरीकडे जागा नाही काही खायचं नाही तर गटऱ्यावाने थुकायचं. कोण होता काय माहिती मी याला करंट टाकून इकडचा ती सुधी याचं तंगड तुडीतच त्यात. ए श्याम्या दिन थोडा काय अरे काय म्हणजे पुढे मावा मावा होय. मग अरे मावा संपला ना. काय हावराय रे तू किती होता मावा 2 इड्याचा मावा होता तेवढा खाल्ला का तू तुला माहित नाही का मावा विडा केवढा मोठा असतो भाकरीवणी चावी तुम्ही. ते दिसतोय तसा राक्षस वाणी बरं दी मला बाकी नको सांग मला तलप झाली तुला खायचं होय. हा दर एक काम कर हे घे 10 रुपये आणि आपल्या सुभाष भाऊ घेऊन ये. होय तू आण ना जाऊन तुला जाता येणार काय घेऊन ये. आता तुला काय उधार आणायला सांगतो काय पैसे देऊ राहिलो ना खायचं तुला घेऊन ये. कोण नाही तू जा. आता काय झालं सुभाष भाऊ चांगला असतो. ते आपले हे फाट्यावरचे ते कोण त्याने किती भारी मावा ठेवला कोण विजू भाऊ. वा विजू भाऊनी एवढा भारी मसाला वापरतो तू नादच करू नको श्याम्या तो जर एकदा खाल्ला ना. होय हा ते नवीन तलप लागत नवीन आणला काय मसाल्याचा. नवीन मसाल्याचा बनीलाय होय खायला हे मावेवाले बिना लय वेगवेगळे प्रकार काढू देत भाऊ वेगवेगळे राव. पण नाद नाही करायचा बरं का. मग एक काम कर ना मग काय अजून तुला 10 रुपये देतो 20 रुपयाची घेऊन ये ना मग फाटून. पण मी नाही तू आण मग खावा आपण दोघं. आता खायचा तुला ना मग जाईन तू. अरे पैसे तर मी देतोय ना मग तुला चालायला काय अडचण नुसती. मी आणलं काय तू काय खाणार नाही काय एक किडा देशील ना की पुढे खिशात घालशील ते जुळणार नाही. चालायची तर दोघं जाऊन घेऊन येऊ भाऊ. बरं, चल भाऊ तू ऐकायचं नाही चल दोघं जाऊन घेऊन येऊ. मला बी तलब झाली आता झाली की नाही. गेला असता एकटा मला दमी तू उगीच पायी पायी काय. हा नाही तेव्हा फाटून जातो घेऊन येतो ना आता तुला खायचं होतं ना आता मग बुडी पण काय नाही आलं की घोड्यावर असतात बघ तुम्ही तर. भाऊ गाडी अशोक भाऊची आहे त्यांना काय संपलं पेट्रोल. अशोक भाऊ मी बघून घे बरं का तुम्ही नका मला सांगू पेट्रोल संपलं. चालली कुठं जोडी काय नाही तुम्ही कुठे निघाले. चाललोय फाट्यावर. हा झालं ना काम झाल्या. मग हे पण यांना कसं सांगावं का नाही भाऊ काम. हे फालतूपणा नाही पाहिजे 1 रुपया नाही माझ्याकडे उगं मला आहे ना जाताना अजिबात हे करायचं नाही की मला पैसे नाही. नाही 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 पैसे नाही हो. एक वस्तू आणायची होती. आता तुम्हाला आता तुमच्या आम्ही कायम काम करतो पण आता तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या माणसाला काम कसं सांगाव असा विचार करत अरे होतो. मोठ्या लहान मी तुमचा मित्र आहे काय आणायचं ते मला सांगा. काही नाही आपलं विजूभाऊची दुकान आहे ना त्याला फक्त म्हणायचं शामरावानी जाल्याने एक वस्तू मागितली ती देते बरोबर. वस्तू लहान आहे ना छोटी वस्तू येऊ आपल्या खिशात टाकून आणायची. 10 येत 10 तुम्ही टाका आले तुम्हाला 10 देईन. तू तर म्हणला आता नाही, पैसे मोठ्या तोंडाने पैसे नाही 10 रुपये म्हणजे काय गोष्ट आहे हो, डेपुटी. लय चाप्टर आहे श्यामराव तुम्ही कधी- सोपे नाही तर कधीच्या नावात म्हणलं डेपुटी तर टाकन राव 10 रुपये. टाकू तुम्ही पण काय आणायचंय त्यांना सांगा तुम्ही एक वस्तू आहे ती बरोबर तीच काय वस्तू. अशी काय 20 रुपयाची वस्तू आहे सिक्रेट मस्त आमचा हे सिक्रेट वस्तू आहे हे 10 आणि 10 तू अजून घाल पायी चालले ना पायी जा अशा भांगऱ्या वस्तू आणत नसतो मी बरं का. कोणत्या भांगरे हा मग वस्तू थुकायचं आणायचं ना थुकायचं असं का? ओळखलं हा? डेपुटी. नाही ते काम नसतं घरी. बरं मग आम्ही येऊ का टेबल शीट. नाही, त्याला नाही येऊन जा ना नाही, डेपुटी. नाही, हो, हो, डेपुटी. पाहिलं लय गाडीवाले झाले बुवा. बघ एक ना. तर गाडी अशोक भाऊची आणि त्याच्यात परत रुबाब. चले जाऊ दे आपण जाऊ तांगड्या ताणी. नाही का आला राव मला तर काय व्हायचा घेऊ. अरे ताय सही ते तोंडात जातो राव तू. खायचं का तुला मला नाही जायचं तुला देणारच नव्हतं माझ्याकडे येत होतं एवढं दातलीच चव आता विचारायचं नाही ए अरे काय चाललंय. काहीच नाही ताय दुपार बसलोय दुपार इथं. बदले एवढं हा बगडे मग बगडेवा लागतो आता चोचा मारा लागत ना तुला मग. हा तसं आमच्या पोरांच्या तट्ट्यावर तुम्ही कट्ट्यावर नाही चाललो होतो पण दिसले तुम्ही म्हणलं चला थोडं कल्याण करावं तुमचं बी. तुम्ही आणि कल्याण एक काम होय. कर आपले पैसे मिळाले बिस्किट खायला बिस्किट गप्पे बिस्किटवाले काही बी करतो. तुला काय मांजरीनी बॉस करला काय रे. हा? होय शाळेतल्या मांजरीनी बॉस करायला दिसतंय याला. हे मकर आपला हे करीत असेल. ठीक आहे हे 20 रुपये घे.
मस्त पैकी विजू भाऊ दुकानात जायचं आणि त्यांना म्हणायचं श्यामरावचं खाद्य द्या. जाल्याचं बी माय नाव कोण मी विसरतो बरं श्याम्यांच्या आल्याचं खाद्य द्या हा. म्हणायचं. जा ये घेऊन पटकन. जरा काय राहू दे ना. टाइम नाही. काय हा भाऊ हे 10 रुपये वरच्या खिशात जे जाऊन आणीन ना त्याला 10 जाऊ का? रुपये लगेच. थांबे जाऊ चालला दिस. बघ आहे का असं माणसं पाहिजे आपल्याकडे. नोट दिसली की लगेच तयार. नाही पाय पेटीत मी नसतो जात. 10 रुपये अरे साठी. कोणाची सायकल घ्यायची रस्त्यातून जायचं पटकन आणायचं 10 तुझ्यासाठी तयार आहे बघ. तुमचा वरच्या खिशात. भरोसाच नाही. मी गेल्यावर मी आलं कोणी बी जे जाईन त्याला विषयच नाही काय. साई आपण दोघं जाऊ तू थांब. तुम्हाला 5-5 रुपये हा. मला हे घ्यायचंय. हा थांब होणार ते पण आल्यावर नक्की ना. अरे 100% वरचं खिशा सही भरोसा आहे का नाही आपल्यावरती. बरं तुला खोटं रस्त्याचं जाल्याकडे देतो. जाल्या तो आला गेला की जाल ते बस. तू द्यायचं नाही मला. कोण मी लगेच देईन तू घेऊन ये साईज का साई तुला बोल नको ती साईकडे मग जाऊ दे तर पण काय आणायचं थांब ना. काय जायची आहे, सांगितलं की देतेच बरोबर ती. विजय बोल सांग फक्त श्यामरावचं श्याम खाद्य द्या म्हणून. काकाचा खाद्य हा घेऊन 20 यायचं. रुपये दे त्यांना माहिती काय द्यायचं नाही ते. तर फोन करायला होता त्यांना. मग तसं कर जा. सुगंधी द्या म्हणायचं नवीन आलेलं. बरं चालतंय तुमचं पेंडीचं पोत. कळलं 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 5 रुपये कळलं. द्या ना आधी. अरे आले होते तुझा. आल्यावर देतो ना साई काय वहिनी इकडे काय काम आहे वहिनीचं आता चल. काय वहिनी बरं झालं बाबा तू दिसलं. माझं एक काम कर ना, काय करायचं आता. फाट्यावर जाऊन ये ना, मला लई भूक लागली, वडे घेऊन ये ना. आता शक्य नाही मॅडम. आता पाय पेट तर मी काय जाणार नाही. कर जाणार नाही म्हणजे एवढं काय याच्यात बोलतोय तू? आत्ताच जाऊन आलोय राव. का बरं? ती पेंडीच पोत आणायला तर शामरावचं. शामराचं पेंडीचं पोत आणि त्यांना कशाला पेंडीचं पोत लागतं? पेंडीचं पोत ताद्य त्यांचं काय जातो रे. ये मावा हा त्याला शामरावचं आहे. हा आम्ही पोरं ना पेंडीच पोत म्हणत असतो म्हणजे समोरच्याला तळत नाही. अरे तू दलिंदर पचा पचा खाते ते दोघं जण माझ्या दाराने थुकू थुकू जाता. असं काय इकडे तिकडे बघतोय मी आताच साफ केलं. काय मला ये मग तुझ्या पायाखाली मी किती थुकलेलं आहे. अरे आता हे तुम्ही त्याच्याकडे घेऊन चालले का? हा, लगेच थांबा 2 काय मिनिटं. ओ काय करू राहिले तुम्ही. अरे थांब रे 2 मिनिटं. थांब. आतिश वहिनी खाते का काय एखादी इडा लपे आहेतला तर हानीन ती बाई आहे बस. आले. काय काय प्रकार आहे आज. काही टाकलं भेटलं नाही ना. काही नाही टाकलं तर. मग काय नाही आलं तिथलं. अरे कशाला नेलता का, तुला नाही सांगितलेलं कळतं का? आपण काही तर टाकलं असेल राव तुम्ही त्याशिवाय नेणार नाही. एवढं ओरडू नको. त्याच्यामध्ये ते आमच्या कोंबडीची घाण टाकली मी. अयो त्याला आणते. बरं. काय आणते? अरे त्याचा वास इतका घाण असतो आणि इतका डार्क असतो त्यात कळायचं पण नाही काय टाकलं म्हणून. त्यांना कळलं मग. वहिनी कळलं मग काय. अरे ते खात्या त्या पुड्या कसल्या आणि काय माझ्या दारामध्ये पचा पचा येऊन थुकता. मी त्यांना बोलायला गेले तर किती का कुत्र्याने वसकत होते माझ्यावर. मला त्यांना आदल काढवायची होती म्हणून केलं मी. तुमचं मान्य आहे वहिनी. पुढे आणायला आम्ही गेलोय ते म्हणतील तुम्ही टाकलं काय म्हणजे बस. आता तुम्ही जर सांगितलंच नाही तर त्यांना कळंन कसं कोण टाकलं ते. तिथून दिली म्हणा आम्ही दिली आणून जावा तुम्ही. चला तसंच म्हणूया म्हणले तसं. बरं चालतंय. हा चला झाल्या लय कटाळ राव. आपण आपलं गेलं असतो तर बरं झालं असतं. गावाची वाट पाहायला लावली काय मी माहिती. आलं. हा वा 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 आला आपला शेर. मस्त घ्या पटकन दे 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 दे. अरे का होतं तर माझ्याकडे देणार कारण पैसे हा बरोबर आहे बरोबर आहे. पैसे द्या ना आमचे. कायचे तुम्ही म्हणले होते ना घेऊन आलो देतो 25 रुपये. कायची 25? ओय, 25? सांगू का? म्हणजे पुढे वीसची आणि 25 आणायला सांगू का काय झालं. आम्ही ना तिथं गेलतो. हा. ते म्हणले 2 मिनिट थांबा. हा बर मग आम्हाला एक बिस्किटचा पुडा दिसला चांगला. हा आम्ही दोघांनी अर्धा खाल्ला. बर. आणि नंतर कळलं 25 आहे. मग द्या तुम्ही ना. तुमचे द्यायचे 25 आमचा काय संबंध आहे. तुम्ही 10 रुपये देणार होते ना कोण तुम्ही. येडे झाले काय तुम्ही. अरे तुम्ही चालले होते फाटं म्हणून तुम्हाला सांगितलं. अहो त्या विजय भाऊला म्हणलोय आम्ही भाऊ हे पेंडीचं पोत आहे ना घेऊन येतो 25 घेऊन येतो तुला. हा, थांब मग जा ना देऊन या ना मग हा? 25 आमचा तुम्ही काय द्या ना. संबंध आहे. ऐक, आमचा काय संबंध आहे. संबंध म्हणजे पैसे देणार होते ना. अरे असं घ्यायला हेडिकेचे आपण किती कामं केले राव. आणि तुला एक साधं आणायला लावलं तर लगेच पैसे मागवतो ते काय. मागचं उतरून काढू ते मी पैन. तुम्ही काय म्हणले होते आम्ही घेऊन या आमचं पार्सल आम्ही तुम्हाला आलं मग पैसे. झालं आमचं बी पार्सल आलं आम्हाला काय माहित नाही काय. त्यांना थोडी जायचं ना मग. ऐ, आयला लय जोराला बोलत रे हे. अहो, ते जाऊ दे कमिटी. जाऊ दे येडा येते. मला 25 रुपये द्या आणि त्यांची द्यायची. तू दे तुझे तुम्हाला काय सांगतो. तुम्ही आम्हाला देणार होते. काय देणार होतो. अरे पैसे. काम केलं म्हणून काही पैसे मागतो का. येऊन करशील ना तुझ्या म्हाताऱ्याला सांग ना. काय मावा पोळ्या खायला लागला हा. CCTV फुटेज मध्ये दिसेल मग. हा काय दिसन
मी आहे सांगणार काय सांगशील ते काय सांगणार आहे नाव थोडीची आवत नाही भाऊ नुसतं दिसतं मावीची पुडी घेतली म्हणजे फक्त बस. चित्र दिसतं का? चित्र दिसतं मग तुमचा रट्टा तुम्हाला पैसे द्यायचे नव्हते मग सांगायचं कायला मग आम्ही नसतो एवढं किती लांब आहे ती पाय तोडी जाल फाटा म्हणजे का जवळ वाटलं का तुम्हाला तुमच्या दाम आहे ना तुम्ही इथून पुढे रे त्यात शब्द बोलूच नाही आता हा होय. चालली हा बर 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 निघ तू दर काय वा कसं येऊ राहिला वास अरे भारी आहे, खाल्ल्याशिवाय भारी. चौकळण का तुला आम्ही मी सांगितलं म्हणजे भारीच असेल ना तुला सांगून तू म्हणला तसं सुगंध कसा लागला? जाऊ नको मग कसा लागला बाजूला ठेवायचा असतो कसा लागला वा काय स्वाद आहे मस्त एकदम तुमची ना चांगली जिरायलाच पाहिजे आता आमची काय दिलं पाहिजे त्यात कोंबडीचा गु आता काय कोंबडीचा गु आईला या साईच्या कुठे गेलं रे आईला काय खाऊ घातलं का आ! धर त्याला जाल्या पकड काय रे होय हा अरे काय केलं तो हे अरे कौर तो पारनाड्याला होलं पाडे तू बोट घालू घालू यांनी केलं तसं ना अरे कोणी केलं कुठं हा मी नाही मग? डिगेनी ठीक आहे नी हा डिगेनी बरोबर आहे ती सुराळ त्याच्यामुळे निघून गेलं राईट चल, याला याला घेऊन चलते तिकडे ते सोडा ना सोडा सोडा तिथपर्यंत सोडा नाही आयो धर. आयो धर, चल. आयो हा, सोडा म्हणत आई सोडा म्हणत चला आयो हे बघ आता काय गपचिप डिग्याला आवाज द्यायचा आणि बाहेर बोलवायचा हा कळलं का त्याला सांगू नको आम्ही इथं म्हणून इथं. इथं हा आवाज त्याला पटकेन जा डिग्या ओ डिग्या चला तुम्ही बन शांत बस आवाज झाला ओ डिग्या अरे बाहेर ये मोठ्यान दिना कसं भाडू का आता ऐ, काय रे वर्गातून अरे हा तुला पैसे दिले नाही म्हणून पुढे काय चाहायला मला नाव घ्यायचं एवढं खरंच. वाटायचा मग आता म्हणजे कशाला टाकली रे घाण त्याच्यामध्ये कोणती लहान मी टाकली जानबीन मग कोण टाकली म्हणजे तू पाहिलं का याला आपण पैसे जरी दिले असते तरी याने आपल्याला घाण खाऊ घातलीच होती घातलीच असती हा अरे आम्ही कमून नाही टाकली टाकले राव कमून टाकली श्यामराव आम्ही नाही टाकले राव त्याला वर फाटा टांगेऊन वरून मी काय फटके बोल- टाक. तू थांब ना तुला तर नुसतं येऊन जाऊन वर ए ए पाठल ए आवाज का बोल काय आम्ही नाही टाकले राव कोण श्यामराव टाकली घाण ते सुधांदा वहिनी टाकले काय साई म्हणला दिघ्याने टाकली घाण सुधांदा वहिनी टाकले तू सांग ना त्यांना खरं सांग लवकर. खरं सांग सांग त्यांनी टाकली सुगंध वैरी हा का ती कसं काय टाकीन काही बघ बोलत तुझा काय संबंध याच्यामध्ये सुगंधा. आम्ही ना येत होतो ना हा. फाट्यावरून तर त्यांनी आम्हाला बोलवलं हा. आणि आम्हाला विचारलं उडं दिलं ते म्हणलं आम्ही गेलो होतो पिंडीस पोता आणायला श्यामराव तुला लय गरज सगळ्या गावाला सांगायची बाबाटा मी म्हणलो होतं सांगू नको याला त्योच म्हणला मग काय केलं तिने मग त्यांनी ना थोड्या साईडला गेल्या आणि परत आले अशी पुडी बिडी हलवली म्हणलं काय वहिनी ते टाकलं काय नाही नाही म्हणे म्हणलं सांगा राव ते टाकलं काय ददलं बिडलं नाही नाही म्हणे मग नंतर परत त्यांना विचारलं मग ते म्हणे कोंबडीची धान टाकली म्हणे आम्ही याला घेऊन चल उडं सुगंधाबाईकडून तू खरं बोलतो खोटं बोलतो हा कसं मग आम्हाला? तसं नाही कळणार याला दोघांना की सुबह हात मोड चल. सोडू ती अयो बस हा काय का सुगंधा झालं? हा काय केलं तू हा? काय केलं मी अयो अजून मळमळ उलट्यावर अहो पण कशाने होतंय उलट्या मळमळ का बरं होतंय तू आम्हालाच विचार हा आम्हाला तुला विचार. काय गरज होती खोडी करायची आमची आम्ही आमच्या पैशाने आणलं होतं ना अहो, काय खोडी केली मी काय आणलं होता काय खोडी केली मध्ये त्या माव्यामध्ये काय टाकलं तू हा मावा मग आणि मी काय केलं माव्यात काय टाकू काय टाकू हा हा साईनी सांगितलं ना आम्हाला सगळं सांग त्याच्यामध्ये ते कोंबडीचं काय नाही नाही मी काही टाकलं नाही खरं सांग बरं का तुझे खोटं बोलणार नाही लेकरू ते अहो नाही टाकलं सांगितलं कळतं का तुम्हाला मग ह्यो कोटा बॉल लागायची आम्ही याला वर फाटा उभा करू का मी होय रे खरं सांग ए, त्याला कुठे मारू लागले मग तो पुढे घेतली त्याच्या हातातून हा घेतली होती मग काय केलं तो अहो मग तुम्ही इथे येऊन पचा 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 थुकत राहता मग ते गिळून घ्यायचं असतं का खाल्ले थुकायचंच अहो, असतं मग ते. गावभर कुठे पण जाऊन थुकायचं ना तुम्ही दारामध्ये जाऊन थुकायचं माझं दार दिसतं का तुम्हाला येऊन जाऊन थुकायला आता येता येता तेवढ्या वेळात आला असं तुका म्हणून तुकलो असं अयो अहो नाही मी दिसतं कुठे तुकुर वकू राहिलंय घाण आणि काही टाकलेलं नव्हतं मी त्याच्यामध्ये नाही नाही खरंच अहो काहीच नव्हतं टाकलं मी मुद्दाम म्हटलं असं केल्यावर तरी तुम्हाला कळाल्यावर तुम्ही म्हणाल का नाही नाही गेली बघ पुढे वायाला 20 रुपयाची फेकून दिली काय मग अहो असं पण सोडून द्या ना, पुढे खाणं चांगलं असतं का आता ती सवय लागली आता कुठं सुटती का ती आणि नाही सुटत तर तुम्ही दारामध्ये बसत जा पत्कल मांडून आणि तिथं खाऊन ते थुकत जा मग दारात येऊन नाही थुकायचं माझ्या आईला अवघडच आहे भाऊ आलं हिचं तर. आम्ही किती हे झालो मला तर कसं तरी झालं मला वाटलं खरंच टाकलं काय तो अशी मळ उलट्या करू करू माहिती बियाचा हाल झाले आता तुम्ही आताड्याची टाकलं नाही पण पुढच्या वेळेस मी नक्कीच टाकून देईन बघा काय? तुम्ही हा चले भाऊ कुठे नाद लागतो चल
परत यायचं नाही इथं. मी ना नीट राहा सांगून ठेवतो हा. त्यांच्या दारात आल तू दादा. काय लागला आवाज वाढायचा चल. वहिनी आता आहे थोटं बोला तर राव तुम्ही म्हणे तर मी नाही टाकली आणि मग अशी आम्हाला म्हणे तर त्याच्यात आम्ही टाकले. अरे ठीक आहे तुझी अक्कल का घाण ठेवलेली का रे. त्यांना सांगितलं असतं मी खरंच टाकली तुम्हाला कुत्र्यासारखं हाणलं असतं आणि अख्ख्या गावानी गल्लो गल्लोनी पळू पळू गोट्यानी घेऊन मला मारलं असतं. त्याचा काय कुठं तमाशा. त्यापेक्षा म्हटलं बाबा मी टाकली नाही. आणि खरं तुला काय गरज होती लगेच सांगायची. अहो तुम्हाला सांगू का ते आम्हाला 25 रुपये दिले नाही मी सांगितलं. कशाला तुम्ही काय केलं होतं 25 रुपयाचं असं. ते म्हणले होते घेऊन या आम्ही पैसे देतो आम्ही बिस्किट पुडा खाल्लं तिथे. अरे देवा. आता मी काय म्हणतो ऐका ना हा पण माझं काय म्हणणं आहे झाकली मूठ 1.25 लाखाची काही गोष्टी झाकून ठेवायचं नंतर सांगितलं असतं 2-4 दिवसांनी. मान नाही राहत पोटात. हा म्हणून तुझा पोट सरसापाट झालाय. जावा आता घरी. मी काय ते जाऊ म्हणतो द्या 25 रुपये द्या. आता मी कशाला देऊ तुम्हाला 25 रुपये. थांब ना मी काय म्हणतो तुम्हाला वडे आणायचे ना हा मग ते आम्ही उधार ठेवून आलो ना ते 25 रुपये हा. ते पण देतो आणि वड्याला पण पैसे द्या. बरं मी ऑनलाईन मारते जा फाट्यावर. बरं चालतं. हा आणखी 10 रुपये. जातो का आता. अहो चिंताच आहे काट्ट बी. नखात काय गेलं म्हणजे ग. काय करते सुगंधा? अहो हे नखात काहीतरी गेलंय ते काढते. बोला ना काय म्हणता आज कस काय इकडं. काय नाही आलतो बस म्हणलं काय करते सुगंधा बघावा. अहो काही नाही निवांत बसले. काय करणार आहे झाडू मारत होते ते झाडणीची काडी घुसली होती. हा होय. मला आहे ना तुला एक सांगायचं होतं. काय हो बोला ना. नको भो जाऊ दे तू कोणाला सांगायची बिंगायची. अहो सांगा ना झालो भाऊजी आता मी कुणाला सांगणार आहे सांग जाऊन सांगा बरं. नाही नाही तू सांगायची भो कोणाला ते. नका सांगू राहू द्या मग आले कशाला. नाही सांगतो. हा सांगा. मी ना सुगंधा कामाला जातो ना गावंड्याच्या कामाची तिथं. हा माहिती मला. तिथे ना एक बाया येते. हा मग हा मग ती बाया आहे ना एवढी मला जीव लावते ना तुला सांगतो लय म्हणजे लय. तिने जर डबा आणला ना ती काय करते मा डबा तिला घेते आणि तिचा डबा मला देते. म्हणजे तुमचा डबा ती खाती हा आणि तिचा तुम्हाला देते. हा आणि प्रेमाने ना कधी डोसा आणला ना तिने तो आपला बॉम्बलाचा डोसा नसतो का तो आवडीने आणते ती. बोंबलाच डोसा असतो असं. हा सॉरी सुकाटाचा सुकाटाचा डोसा असतो. हा हा मग करीत असं काहीतरी वेगळं. तुला सांगू तू एवढी जीव लावते ना नादूच करू नको. माय विषय ना लय जीव ती ना आम्ही सगळी सुट्टी झाली का दुपारची ती काय म्हणती फोन आला का तिचं आला काय. नाही पारी बघ पारीला दम नाही. तुला सांगतो ज्यावेळची मधली सुट्टी झाली का ती म्हणती झाल्या थांब आपण आहे ना मागून जेऊ. मी म्हणतो का मागून देऊ म्हणजे नंतर जेव. नंतर हा. ती म्हणती का ग. मी म्हणलो तिला का रे. ती म्हणती अरे नंतर मग नंतर जेवताना ना ती मला मस्तपैकी गुलाबजामू घाली ती तोंडात. रोज गुलाबजाम वाढत काय. नाही एकच दिवस आणला होता. मग मला एक सांगा तुम्ही त्याचे एवढे गुण गौरायले तुम्हाला आवडती बिवडती काय ती. नाही तिने आवडती मला ती. अहो जालू भाऊजी कशाला रिकामी उद्योग घालता कामाला जाता कामच करत जा ना. नंतर त्या पारीला जर कळालं तुमच्या ती काय म्हणन. कोण पारी. हा तिला कस काय समजून सांगू नको बरं का सुगंधा तुला नाही घाण मला सवय. एक सांगा ती किती जीव लावती तुम्हाला. अहो काही आणलं घरी खायला तर तुमच्याशिवाय खात नाही. एवढे तुम्ही दारू पिऊन तिला ताण देता त्रास देता तरी पण ती तुमच्या जवळच राहते. असं नाही करायला पाहिजे हो. कोण पारी. मग किती हे पारीपेक्षा ती माईले काळजी घेते सुगंधा. ती जर काळजी घ्यायला लागली ना काय म्हणू नको बाबा मी सांगन ती बनवून आणि ती मला. ही पारी जर घरी आलो ना रातची बोकांडी बसू बसू मारी ती सगळं माय अंग दुखत आहे. तुला कसं सांगू पारी लय डेंजर आहे. दिसती ती लोकांना अशी चांगली आम्ही चांगलं राहतो म्हणून पण संध्याकाळी ना मला अशी घरात घर बिंगू बिंगू आपटी ती खाली खाटावर झोपलो ना आम्ही थापक्यात लात मारी ती इथं या काय कांबरात माझ्या कांबरात सुद्धा दुखत आहे. तुम्ही पिऊन येता जालू भाऊजी म्हणून. कोण तुम्ही मी काय आज पिऊन येतोय. हा ते काय असू ना मग तुम्ही प्रेमच करता म्हणजे आवडती का लग्न बिग्न काही विचारता नाही केला ना तसं काही. मी आता तिच्या सोबत लग्नच करणार आहे आणि पारीला ना घटच तिला सोडून देतो पारीला आता. अहो, तुम्ही पागल बिगल काय झालं भाऊजी. हा मी पागले तिच्या प्रेमात पडलेलो आहे मी. ही काय आणि ती एवढं काय करते तुमच्यासाठी पार नुसतं खाऊ पिऊच घालते एवढंच ना. कोण माहिती काळजी घेते. मी जर कामाला लागलो ना मला 2च घामेला ताक म्हणतील ती मायावरचे 2 घामेले ताकी ती माहितीये का. माय एवढी काळजी कोणी करीन का. या आरती बसून घरात खाती
आणि वरून पावर करते मायावर. जा तुम्ही इथून. कोण? पारीला सांगू नको बर का सुगंधा. अहो मी कशाला कोणाला सांगू, हे सांगितल्यावर तिला अटॅक बिटॅक यायचा. तुला माहिती शपथ आहे, पारीला सांगू नको बर का सुगंधा. नाही सांगत हो मी, हा चल जाऊ का? पण हे चुकीचं आहे. काय? त्या बाईचं ते ऐकलं मी ते. कोणते? तुम्ही कशाला तिला आवडत आहे? जाओ तुम्ही इथून जा. आवडतं म्हणजे आम्ही एका नेरूला प्रेमात पडलो. जा. बाई काय म्हणा जालू भाऊजी, ओ सुगंधाताई, कुठे निघाला? अगं तुझ्याकडे येत होती मी. आणि मी तुमच्याकडे येत होती. हा ते विचार करत चालली होती ना, म्हणून लक्षात नाही आलं. खाऊ काय टेन्शन बिन्शन आहे का काय तुम्हाला? नाही का? मग काय झालंय का काय? मला भांडणं झालेली दिसतात. कोणासोबत? नवऱ्या बरोबर. काहीतरी चांगला विचार करायचा आहे ना माझ्याबद्दल. आता मनात तेच विचार येणार. अगं तू ना नेहमी त्या नवऱ्यासोबत भांडू भांडू ना एका दिवशी तुझ्या घराची वाट लावून घेशील. हा मग तुमचं काहीतरी दुखतंय वाटतं, दवाखान्यात जायचं असेल. अगं मला कस तरी होतंय, काहीतरी असं माझ्याकडून राहिलं असं वाटायला लागलं आता. काय राहिलं? काय राहिलं? गप्प बैस कसं गं. काय? बरं मी काय म्हणते, ऐक ना, तुला एक गोष्ट सांगायची होती. मग सांगा की. कुणाला बोलणार नाही ना? मी कशाला कोणाला काय म्हणते तुम्ही सांगा. खरं ना? इकडे तिकडे काय बघताय, सांगा की. कुणी ऐक ना आजूबाजून जातानी म्हणून बघते. आपल्या दोघींशी इथं कोण आहे का? आणि कुणाची टाप आहे? माझ्या गोष्टी कोणी ऐकायच्या? अगं असं मांजरीला वाटतं आपण डोळे दाखवून तुझी सारी दुनिया बघते म्हणून भीती वाटते. असं काही तुम्ही काही लई चोरीची गोष्ट सांगणार आहे का? अहो असं का? कुच 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 जरा मोठ्याने बोला ना. अगं मी तुला काही सांगणार नव्हते, हा पण तुला सांगू का, माझ्या मनातच राहिलं, माझ्या पोटात लगेच असं गदबद गदबद झालं. मग झाले तर सांगा. हो रिकाम. भाऊजी त्या ठिकाणी गवंडीच्या हाताखाली कामाला जात नाही का? हा मग मला माहिती की जातात. हा काम करतात ना ते, तू रोज डबा लय देते ना. कष्ट करतात हो. आणि रोज मी डबा देते माहिती का? अगं नको बाई जाऊ दे, तुझं सांगितलं कोणाला मी जाते. ओ अहो थांबा आता. आता माझ्या पोटात नुसतं हे व्हायला लागलंय की जालू भाऊचं नाव काढल्यावर तुम्ही म्हणजे काहीतरी नक्की हाय. सांगा काय कुठं केला का त्यांनी? हा पिऊन दिंगाणा केलेला असणार. नाही नाही, मग अगं त्यांनी असं केलं, तिथे एक बाई त्यांच्या हाताखाली काम करते, हा मग ती रोज त्यांना डबा घेऊन येते जेवायला. अयो आणि मी दिलेला डबा मग ह्यांनी काय करतात? हा खात नाही तो तिला देतात. माझा डबा आता तिला खायला घालते. हे काय नाही आजी. बस ना, लोकांना तमाशा करते का? अगं पागल, तुला काय त्या डब्याचं पडलं ग? मग मी एवढा कष्ट करून डबा देते सकाळी लवकर उठून त्यांनी दुसऱ्याला खायला अगं घालतात. ए बाई, तर डबा घाल चुली मध्ये. तुझ्या नवऱ्याला ती बाई आवडते आणि त्या बायाला तुझा नवरा आवडतो. काय? त्या बाईला तुझा जालू भाऊजी आवडता आणि जालू भाऊजीला पण ती आवडती. ती दोघं जण लग्न करायचं म्हणतायत. अयो हा काय सांगताय तुम्ही? हा, अगं तू एवढा ताण देते ना तुझ्या नवऱ्याला म्हणून तो म्हणे पार मी वैतागलो म्हणे तिला, त्याच्यामुळे मी लग्न करणार आहे. आणि ते म्हणे का मला म्हणे कुणाला सांगू नका म्हणे. मला काही राहवलंच नाही आणि आपण दोघे कसं रोज सोबत राहतो, मला देखवलंच नसतं गेलं म्हणून म्हटलं पहिले तुला जाऊन सांगा. आता मी काय करू सुगंधाताई? माझा नवरा दुसऱ्याला. अगं हे तुझ्यामुळेच झालं. कधीतरी प्रेमाने बोलत जा ना त्या नवऱ्यासोबत. प्रेमाने बोलते मी. रोज त्याला भांडू 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 घराच्या बाहेर काढते. तू परतच्या बोकंडी बसू बसू मारती म्हणे रात्रीची. नाही सगळं खोट आहे. प्यायल्यावर फक्त हाणत असते मी. कशा हानती? गोड बोलून समजून सांगायचं ना. नशेत काय कळत नाही मारल्यावर. अगं पण सकाळी उठल्यावर कळतं त्यांना हातपाय दुखल्यावर का बायकोनी मारलं म्हणून. तुम्हाला एवढं पण सांगितलं. आता बघ बाई, ते दुसरी बायको करून आणणार आहे, मला तर लय वाईट वाटलं ऐकून. असं काय म्हणू नका. तुम्ही माझ्या बहिणीसारखा आहे ना, मला काय तर सांगा आता. आता हे बघ, तू ना त्यांच्यासोबत असं गोड गोड बोल, त्यांना मस्त मस्त डबा करून दे, प्रेमाने वाग. झालं तर झालं बघ, नाही गेलं तर चांगलंच आहे. आणि त्याच्यावर तर मी काही सांगू शकत नाही तुला. माझं तर नशीबच म्हटलं. लोक विचारते ना काय झालं म्हणून. घरी जाऊन रडते. हा ते पहिले ना व्यवस्थित बोल त्यांच्यासोबत. हा जाय. आणि हाय बाई, माझं नाव सांगू नको बरं का, नाही तर पाय तू तुला त्याच्या पुढे काही सांगणारच नाही मी. नाही नाही नाही, तुम्हाला काय सांगितलं मी काय ऐकलं नाही. हा तुमची गुपचिळी माझी तो गुपचिळी झाली. नरडच बंद पडले. मी काही बोलले नाही, लक्षात राहू दे. नक्की ना? नाही जा आता घरी. घे घे मग माझ्या वेळा शपथ घे. तुझंच घे. नाही सांगणार. हा जाय. तू कुठं चालली होती इकडं? आता काय सांगायच्या लायकीचीच राहिली नाही. माझं सांगू नको बरं का बाई. नाही सांगणार. अय पारे आहे का?
नवरा आला का तोंड पाडूनच बसती भो. साधा एखादा नवरा आला का तोंड वाकडा असतंय तू ये. कधी आज हसून खेळून नाही. मी असून खेळून राहत नाही ना. मग बरं मला सांगा, तुमचा माझ्यावर किती जीव आहे? जीव? अरे लय जीव आहे माझा पारे तुझ्यावर. किती? किती म्हणजे तुला माहित नाही का, जे नाही पाहिजे ते आणून देतो. कोण वाजी ते मांजरी का काय घरात? ती राहू द्या, मांजरा असो कोणी असो, मला माझी उत्तर द्या आता. हा, सांग काय उत्तर देऊ? तुम्ही रोज कामाला जाता बरोबर आहे? हा मी तुम्हाला रोज चांगलं चुंगलं करून खायला डब्याला देते का नाही? देते ना, काय झालं त्याचं? माझ्या भाज्या वाईट असतात? हे कोण म्हणलं वाईट असते आज भाज्या? तुझ्या नाद नोकरू भाजी एवढी खतरनाक असते पारे. श्यामभाऊजी, परत डिगू भाऊजी, डिपुटी भाऊ, त्यांना माझ्या हातच्या भाज्या किती आवडतात. आवडत्यात त्यांना, मग मला बी आवडत्यात. म्हणजे मी स्वयंपाक चांगला करते आहे का नाही? करते ना. मग तुमचा लय जीव आहे माझ्यावर. पण एखाद्या दिवशी मीठ ज्यादा होतं, एखाद्या दिवशी ना. बर, परत मला हे सांगा, त्या दिवशी तुम्ही डबा घेऊन आला घरी, हा हा? हा. त्याच्यामध्ये ना भेंडीची भाजी होती बघा. भेंडीची? हा, हा. काय त्या भेंडीला चव होती, ए, नाद लय नको करू. भारी. कारण की मी कधी भेंडी खाताना बघितली का तुम्ही? नाही. नाही. पण त्या दिवशी मी आवर्जून भेंडी खाल्ली. मला सांगा बरं, ती भेंडीची भाजी आली कुठनं? पहिल्यांदाच भेंडीची भाजी खाल्ली तू? अहो, मी 2 भाकरी खाल्ल्या त्याच्या बरोबर. ए, नाद करू नको पारे, अशी खतरनाक भाजी बनती ना ती. कोण कोण बनवतय? ती कामावर एक बाई येते ना, ती भारी भाजी बनीती. काय नाव आहे तिचं? तुला काय करायचंय नावाचं? तुम्हाला काय वाटतं, मी घरात राहते म्हणजे तुमच्या खबरी मला येत नाहीत का? सगळ्या खबरी असतात. तुमच्या जेवढ्या पण ह्या बारीक सारीक गोष्टी येते ना, हा, ती माझ्यापर्यंत येऊन पोचतात. एवढं लक्षात ठेवा. सांग ना मग, काय आहेत माझ्या गोष्टी? सांगू का? मग हा, हा. लग्न करायचंय तुम्हाला दुसरं? कोणतं? हा, कोणतं? हा, करायचंय लग्न. काय करायचं तुला? करायचंय काय लग्न? मग हा, मग माझ्याशी लग्न कशाला केलं? हा, कशाला केलं म्हणजे? झालं तर इथून माग, आता नाही करा. मला तिच्या सोबत लग्न करायचंय. होय, हा, करणार आहे मी. आता लग्न करायचंय काय तुम्हाला? मग का? कशासाठी लग्न करायचंय? कशासाठी म्हणजे? घरात आल्यावर मला इथं शांती लाभते का नाही? दनादन भांडी आपली ती कुठं काय करते, कानाला आवाज सहन नाही होत आता माया. म्हणजे आता सण होय ना होय मी तुम्हाला? नाही होत. तुमच्या सगळ्या आजारपणा, तुमचं पेण्याच्या ह्याच्या प्रत्येक गोष्टीत मी तुम्हाला साथ दिली, तेव्हा तुम्हाला मी चालत होती. आणि आता कुठं मी तुम्हाला नुसती तनतन करते, तेवढं करताय. कुणासाठी करते हो मी? कुणासाठी करते? अरे मी तुझ्यासाठी करतोय, मला काही गरज नाही. मी त्याच्या सोबत लग्न करणार. काय केलं तुम्ही माझ्यासाठी? संसार तर तुम्ही केला का कधी? सगळं मी करते संसार म्हणून हे टिकलंय. नाही तर कधीच तुम्हाला एखादी दुसरी असते ना माझ्या जागी, कधीच सोडून गेली असती. हा, जा सोडून, मला नको सांगू. मी करणार ती सोबत लग्न. तुम्ही गावात. नुसतं लग्न करून दाखवा, मग तुम्हाला सांगते घसा येते आणि तिला मी बघते काय येते. मग हा, करणार आहे मी. काय काय करते बघतो मी तुझ्या करते. काय करते का मी बी आता काय करते ते बघाच. हा, जा. बघा तुम्ही. काहो काय राहिलं? काहो तुम्ही माझं वाटोळं केलं डेपुटी. आता मी काय केलं? माझं लग्न लावून दिलं त्या जालू बरोबर, माझं वाटोळं करून दिलं तुम्ही. अहो रूपात आम्ही काय ते लग्न लावून दिलंय, त्याच्यात चुलता आलता तुमच्या संग. आम्ही आता पाहुणे बघायला कोणी बी येतं. आम्ही आलो त्यांच्या बरोबर. काय मारलं काय तुम्हाला? मारला असतं तर मी सहन केलं असतं. मग त्यांनी दुसरं लग्न करायला लागलं तर काय काय का त्याचं दुसरं लग्न करायला लागलाय? त्याला तुम्ही कस तरी बळून लग्न केलंय तुम्ही त्याच संग. त्याला कोणी विचारते आल्याला? तुम्ही या भ्रमात नका राहू. त्यांनी ती गौंड्याच्या हाताखाली कामाला जातात हा. ना, तिथल्या बाई बरोबर सारखं बोलत असतात. मला यातलं काहीच माहित नव्हतं. मला सगळं सुगंधताईने सांगितलं. म्हणले माझ्यापाशी येऊन जालूनी सांगितलं की मी दुसरं लग्न करणार आहे, रूपा लय त्रास देती मला. अहो ऐकण्यात आणि पाण्यात हे असतं. ज्याला माझ्या बेजा केली असेल तुमची. मजा बेजा नाही. मग? घरी येऊन मी आता विचारलं तर मला म्हणले हा मी करणार आहे दुसरं लग्न, तुला काय करायचं ते कर. काय करावं बाय? ज्याला काय दुर्बुद्धी सुचली. येडं ज्याला एकच बायको सांभाळणं आहे ना, दुसरी बायको करून काय सांभाळायचं? जर त्यांनी दुसरं लग्न केलं ना तर मी चिठ्ठीत तुमचं पण नाव लिहून मारणार. मग रूपाताई काय आम्हाला घाबरीता का? कोण लोकांचं लग्न जमायला जावं का नाही? हे चांगलं बाय मगलाच्या आलं भाऊ आता. मग तुम्हीच म्हणलं होता पोरग लय चांगलाय, कशाच यायचं नाही, नाही ते नाही. अहो आता बैल इकताना सगळं माणूस शेजारचा माणूस सांगतो बैल चांगला आहे, मारीत नाही. यात माई काय चुकी? लग्न होईन म्हणलं. आता पडला होता तो गावात सांडावाने हिंडत होता. मला काय माहिती असं इतकं कुठं नाही करीन म्हणून ते पुढं.
मला काय माहिती नाही. त्यांचं दुसरं लग्न झालं तर मग मग मी अडकवतच असते सगळ्याला. तुम्हाला असं दबावला, अण्णाला भाऊजीला सुद्धा तुम्हाला काय अडकवत करतो सगळ्याला. मतदार यादी देतो मी सगळ्या गावाला गुतवा हा. आणि एकटा व्हा मोकळं म्हणजे सारं गाव मी हे जाता येईल. पण तुम्ही एक काम करतो मी जा घरी बघू. हा मी सांगतो तुम्हाला जा तुम्ही घरी. लय मोठं लचंडेराव डेपुटी आहे. साध. मी काय म्हणतो ज्याला सारखे येड्या दाबड्याचे 2-2 लग्न होते आणि आम्ही असेच राहू राहिलो. कोण मी जातो का जाल्या बरोबर गवड्या संघ कामाला? जातो गवड्या संघ कामाला? तुला बी भेटन. म्हणजे मला त्याची लाटच द्यावा अण्णा, त्याला 2-2 भेटायचे म्हणलं, मला ते एक भेटल ना. हा ना? आलो. अरे त्याच्या नादी लागला तर तुला एक नाही 6 डावाने हिंडशील तू. अरे पारिंडे का कुठं झाला येत आहे? एकतर लय लांब जायचंय. अय पारे कुठं चालली? कोण आहे हा माणूस? अय तुझा ना बहिणीचा काही संबंध नाही राहिलेला. टाकेम फाटका झुरळ आणि तोंडात नीट बोल. काय संबंध नाही म्हणजे माहिती बायकुई होती कधी होती? माझ ए माग नाही आता बी आहे. आता बी मग आता बी पिता बी नाही. डेपुटीने त्यांना त्यांच्या नात्यातला नवरदेव पाहिलाय. कुणी? डेपुटीना. ए पारे ह्यो हात काय लावायचा म्हणतोय? नाही. तू थांब रे परत मला. स्त्रीला हात लावायचा नाही. हे परिस्थिती म्हणजे अरे डोक्यात पडली का काय तू माय बायकून हात नाही लावायचा माझी? कोण म्हणलं तुमची बायको आहे? कोण म्हणजे 4 माणसात लग्न लावले पारे सगळे लोक बघते ना कोणती आपल्या. 4 माणसं? मला नाही कोणती 4 माणसं दिसली. आता मी मस्तपैकी डिपुटी भाऊनी जे पोरग बघितलंय ना त्याशी लग्न करणार आहे. नात्यातलं पोरदय आणि तुला सांगतो पोरदय इतकं भारी ना. परश्या आरची असला देख नाही, असा काळा ढिकून नाही त्यो. हा. हा ए पारे काळ ढेकून म्हणते का? इथून माग तुला चांगलं दिसत होतं मी ऐका नाही. हा, इथून पुढे मी पण चांगली दिसत होती तुम्हाला. सगळी गुण माझी खपत होती. तुम्हाला गौंडीवाली आवडली, मला कंपनीवाला आवडला. देखना. हा आणि तुला सांगतो उद्या 1.5 त्यांचं, त्याच्यामुळे मी पण काय चाललोय. काय येऊन द्या. ते लग्न लग्न अचानक उद्या. म्हणते. ए पारे मी काय तुला खोट असं सांगितलं होतं म्हणलं पारीला खोटं खोटं सांगा म्हणजे पारी सुधरण म्हणून. आता सॅम्पल मारू नका काय. आणि जी पोरगा बघितला ना डेपुटी भाऊनी मरणाचा कमवतोय, मला म्हणला असं म्हणजे नाही का नुसतं घरामध्ये बसून राहायचं राजाच्या राणीसारखं. चहा म्हणलं की मी तुला चहा बनवून देणार, जेवण म्हणलं की तुला जेवण बनवून देणार, हातपाय चिपून देणार, लय गोष्टी यांच्या संग एवढं बोलायचं, हात बस नाही जमलं. आणि ऐका, ए, ठीक आहे, लय नको. त्यांना काही करू नका. पाय आता मी पडतो. हानी ना आता. पाय पडतो पारे तू मी तुला सुधारायसाठी असं केलं सगळं. आणि लग्नाला येऊ नका. तुमचा आणि माझा काही संबंध नाही इथून पुढं, कळलं का? डोक्यावर पडले का काय? चला भाऊजी कुठे यांच्या नादी लागता. ए पारे यार तू काय ना घरी नीट बोल बर का. आमच्या नवरा बायकोच्या मध्ये बोलायचं नाही. कोण हो तुम्ही नवरा? पळा तिकडं. मी नाही तुम्हाला नवरा बिवरा मानत. माझं तिथं होणार रुपाताई, ना. किती वेळ वाट बघायची तिथं? हा ना. मी तुमच्याकडे इकडे आणायला चालू ते नवरदेवाचे लोक म्हणले कावा येते नवरी. तो पर पुरुष माझ्या माग लागला अरे होता ना. तू कशाला मागा लावतो रे? हो काय डेपुटी तुम्ही काय आमचा प्रपंच मोडायला निघाले का काय? कोणाचा प्रपंच? आम्ही दोघं नवरा बायको होतो, तुम्ही कशाला त्याचं लग्न करून द्यायला लागले तिकडं? ए दादा, तू तुझं लग्न करायला लागला, ते त्यांचं लग्न करायला लागले. आता मी त्यांचं चांगलं करून द्यायला नको का? तुझं जमायला मी होतो, आता तू लग्न करायला लागला दुसरं, मग त्यांचं नको करायला का? अहो, असं काय करता डेपुटी? आमची मला नीट राहत नाही म्हणून मी तसे नाटक केलं ते. नाटक केलं ते? हा. पण आमचं तर खरं लग्न खरं आहे आता ना. त्याला आता नाटक केलं, लय उशीर झाला. त्या माणसाला मी शब्द देऊन बसलोय, तो नवरदेव बिचारा कंपनीतून सुट्टी घेऊन ये ना, उद्या गिटकी नाही उद्या. हो डेपुटी 200 माणसं स्वयंपाक केलाय गुलाबजाम. नाही नाही, आता काय कर, पाया पाय नाही पडायचं. उद्या नवरा नवरी तो पाया पडते, तू पाहिला नवरा म्हणून कोण? आधाराने. अहो डेपुटी तुम्हाला काय वाटत नाही? लोक काय म्हणते साधा भावला लोक काय म्हणते? अरे उलट तू मान भेटन, पहिला नवरा असून बायको दुसरं लग्न करून राहिली. तुला काय साधा मान पण काय? तुला मी ड्रेस शिवायला लावतो तिथं. पुढं त्या लोकांना सांगतो ना पहिला नवऱ्याला ड्रेस घ्या म्हणून. मला काय नको ते गुलाबजामुन, ह्यांना गुलाबजामुन लय आवडतात. हा. मग ह्यांना गुलाबजामुन पण देऊ. पारे. बांधून आणा घरी, आहे का नाही? अरे मा सारखा नवरा भेटन का तुला? तू कुशाल मला तोडून चालली होय, तुला काय वाटत नाही? काय हसत ये? खोरा दुसरी बायको करायची तुला तुला आठवलं का? नालाय का एवढी चांगली बायको असली, मला तिकडची पटली नाही झाली. चाष्टा करतो का ते बाई बराच जीवाचं बरं वाईट केलं असं. आमचं बी चिठ्ठीत नाव लिहायला लागली होती. कोण? हा मी येडपाटा मी तिला असंच म्हणलो होतो ती, कारण मला कधी असंच म्हणला होता ना, मग आम्ही तसंच करीत होतो. त्याशिवाय तू एक कान उघडत नाही तर.
नाही नाही करायचं का जिरली दुसरं पण लग्न जिरली. करायचं काय दुसरं लग्न नाही तर मला कंपनीतला नवरा बघाल त्यांना नको डेपुटी हे सांभाळता हात टेकलेत माई हा. आणि मग ते खोट आहे का सगळं घराई की ती पिशवी. ह्याच्यामध्ये बाई आहे ती आणि कुठे जर का परत मला दुसऱ्या लग्नाची वार्ता कानावर आली ना मी ते कंपनीचे पोरगा आहे इकडे वाजत गाजत घेऊन गावात लग्न लावून देईन त्यांचं नाही मी नाही दुसरं लागणार करणार नाही याच्या हातातच राहतो काय मग जा. असा पकडी डेपुटी भाऊ पक्की जिरली यांची काय आता दुसऱ्या बाईकडे बघणार मी नाही चला आणि तुम्ही येड्या नका करू त्यांना बरं का ते चला जा चला हा, तू जिरली सांगितलं ना का? त्याच्यामुळे मी तुला म्हणतोय लग्न नको लग्न केलं असं पाचता असो तू गावात जा नाही ना ते चांगलं आहे तू लग्न केलं ना तर मला दुसरा मिटावं लागत